या आपण पुरणाच्या पोळ्या कशा बनवायच्या किंवा आपल्याला पुरण कशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आणि परत कणिक कशी मळून घ्यायची आहे हेही आपण असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। त्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आपण पुरणाच्या पोळ्या अगदी कमी वेळेत आणि खूप अशा लुसलुशीत झालेल्या आहेत, पाहू शकता। हे पहा, अगदी आपल्याला काहीही सेकंद लागत नाहीत ही पोळी तोडायला। हे पाहू शकता, खूप सुंदर अशा पोळ्या झालेल्या आहेत। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला थोडंसं मी जवळून या असं पोळ्यांचं दृश्य दाखवते। अगदी छान, अगदी ओठाने खाण्यासारख्या या पोळ्या बनवलेल्या आहेत। नक्की ट्राय करा। नमस्कार, आज आपण पुरणाच्या पोळ्या कशा बनवायच्या त्यासाठी आपण कणिक कशी मळून घ्यायची हे पाहणार आहोत। त्यासाठी आपण ही कणिक घेतलेली आहे। आता या कणिकमध्ये आपण थोडंसं हे मीठ घालायचे, अगदी चवीनुसार घाला। आता ह्या कणिकमध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात। पाणी अगदी कमी प्रमाणामध्ये घाला, एकदम जास्तीचं घालू नका। आणि हे असं मिक्स करून घ्या। हवं तर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूपही घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। आता यात थोडंसं पाणी घालत राहायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। कणिक अशी दाटसरही बनवायची नाही आणि जास्त असे पातळही बनवायची नाही, मीडियममध्ये कणिक बनवून घ्यायची आहे। आता हे मिक्स करत राहा थोडंसं पाणी। हे आता तुम्ही हाताने जरी मिक्स करून घेतलं तरी चालतंय। हे पीठ आपण असं छानपैकी मळून घेतलेलं आहे। आता याला असं साईडला ठेवायचं आहे आणि अगदी आपण असं जास्त पातळही नाही आणि जास्त असं दाटसरही नाही, असं मीडियम टाईप हे पीठ बनवून घेतलेलं आहे। यावरती थोडंसं तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता। हे गव्हाचं पीठ असं मऊ पद्धतीचं बनलं तर पोळी ही आपली छान अशी मऊ बनते। चला आपण आता पोळी बनवून घेऊयात। हे पाहू शकता, हे पुरणही अगदी आपलं छान झालेलं आहे, अगदी सुटसुटीत। हे हातालाही असं बिलकुल चिकटत नाही, पाहू शकता। आता याच पुरणापासून आपल्याला अशी पोळी बनवायची आहे। चला आपण बनवूयात। अगदी पोळी अशी लुसलुशीत पद्धतीची झाली पाहिजे। आपण हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, कणिक मळलेली। आता हे पाहू शकता, अगदी आपण कमी प्रमाणात हे पीठ घ्यायचं आहे। पुरणाची पोळी बनवत असताना अगदी कमी पीठ वापरायचं, हे अशा पद्धतीचं। आता हे थोडंसं कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं। दोन्ही हाताने असं गोलाकार बनवायचा आहे। असा गोलाकार बनवून घ्यायचा आहे। असा गोलाकार बनवून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला हे पुरण घालायचं आहे आणि पुरण दोन्ही हाताने असं थोडंसं प्रेस करायचं आणि वरती असा कणिक वरती घेऊन याला प्रेस करून अगदी असा गोलाकार बनवून घ्यायचा आणि याची पोळी बनवायची आहे। आता ही पोळीचा असा गोलाकार आपण करून घेतलेला आहे। आता हा लाटून घ्यायचा आहे आपल्याला। लाटत असताना आपण नेहमी एका साईडने असं लाटत चालायचे। ही अशी पोळी फिरत सगळ्या बाजूने अशी लाटत चलते आपली। ही अशी आपली पोळी लाटून घ्यायची आपल्याला। अगदी काठावरती आपल्याला गोल ही अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि आणखीन एकदा याला पलटायचं आहे। सगळ्या बाजूने आपली अशी छान पोळी लाटून झाली पाहिजे, म्हणजे तिला तव्यावरही टाकताना आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे। आता ही लाटून झालेली आहे, पाहू शकता। कुठेही असं खाली आपण कपडा किंवा पेपरही घेतलेला नाही। आता ही पोळी आपण भाजण्यासाठी टाकूया तव्यावरती। इकडे आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती हे थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर ही पोळी टाकायची आहे। अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला भाजायची आहे सुरुवातीला।
आणि फास्ट जर गॅस केला तर ही चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे मीडियम गॅस केलेला आहे. आता ही पोळी आपण असं पलटून घेऊया. पाहू शकता अगदी हलक्या हाताने ही पलटलेली आहे, कुठेही चिकटलेली नाही. पाहू शकता अगदी ही आपली पोळी अशी टम्म फुगलेली आहे. यावरती थोडंसं तूप लावूयात आपण, आणखीन भाजून घेऊयात. याला असं पलटूयात आणखीन एकदा आपण. थोडंसं तूप लावा. अगदी आपली पोळी अशी टम्म फुगलेली आहे आणि भाजूनही झालंय. याला आणखीन थोडंसं आपण भाजूया. आता ही पोळी आपण काढून घेऊयात. ही पाहू शकता अशी आपली पोळी बनवून झालेली आहे. खूप अशी मऊ आणि खूप अशी लुसलुशीत पद्धतीची झालेली आहे. याची घडीही करा. हे पाहू शकता. आता सर्व पोळ्या अशा पद्धतीच्या मी बनवून घेते. ही पण आपली पोळी बनवून झालेली आहे. ही आपण भाजून घेऊयात. आता ही पोळी आपण पलटून घेऊयात. आता ह्या पण पोळीला आपण असं तूप लावून घेऊया. तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावू शकता, किंवा तूप आवडत असेल तर तूपही लावू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी पोळी झालेली आहे. हे पहा. ही पण आपली पुरणाची पोळी भाजून झालेली आहे. आता ही काढून घेऊयात आपण. ही पहा. ही पण पोळी आपली लाटून झालेली आहे. भाजून घेऊयात. या पोळीला पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशी पलटूनही घेतली आहे. पाहू शकता कशी टम्म अशी फुगलेली आहे. तुम्हाला पोळीसाठी तेल किंवा तूप जे आवडतं ते तुम्ही लावू शकता आणि अगदी अशा टम्म पोळ्या फुगवू शकता. हे पहा. नाजूक अशा आणि लुसलुशीत पोळ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. अशा पद्धतीची पण तुम्ही घडी मारू शकता. ही पहा. ही पण पोळी मी काढून घेते. ही पण पोळी आपली बनवून झालेली आहे आणि भाजून घ्यायची आपल्याला. ही पण पलटून घ्या. आता याला आपल्याला थोडंसं तूप लावून घेऊयात आपण. अगदी अलगद हाताने याला तूप लावायचं आणि आणखीन एकदा पलटायचं. पाहू शकता कसली सुंदर आपली अशी पोळी फुगून टम्म झालेली आहे. ही पहा अशी आपली पोळी टम्म फुगून झालेली आहे आणि छान भाजूनही झालेली आहे. आता आणखीन एकदा याला पलटून घेऊ. आता ही पोळी काढून घेऊयात आपण. अगदी भाजून छान आणि सुंदर अशी पोळी तयार झालेली आहे. ही पण काढून घेऊया. या आपल्या पुरणाच्या पोळ्या अशा बनवून झालेल्या आहेत. पाहू शकता. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.